नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे छत्रपती एज्युकेशन पॉईंट। आज आपण MPSC प्रिलिम 2023 गणिताचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, जे मुंबई पोलीससाठी अत्यंत आवश्यक ठरू शकतात मित्रांनो। चला तर मग वेळ न दवडता आपण सुरुवात करूया। वर्तुळाचे क्षेत्रफळ 6 चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ 6 सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती वर्तुळाची त्रिज्या असेल? तर वर्तुळाचे क्षेत्रफळसुद्धा 6, परिघसुद्धा 6 म्हणजे सेम आहे। आता त्रिज्या कशी काढतात? पाय आरचा वर्ग बरोबर पाय गुणे 2 गुणिले आर। ठीक आहे मित्रांनो, सोडून घेऊ आपण। पायला पाय कॅन्सल, आरचा वर्ग म्हणजे काय? आर गुणिले आर बरोबर 2 गुणिले आर, आरला आर कॅन्सल, आर बरोबर काय इथं त्रिज्या, आर काय पकडला आपण? त्रिज्या बरोबर, त्रिज्या बरोबर काय 2 सेंटीमीटर। ठीक आहे, पुढील प्रश्न पाहू। एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा होतो, तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती? प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती? समजा तुम्ही 100 रुपयाला वस्तू घेतली, ठीक आहे, आणि ती समजा तुम्ही 100 रुपयाला एखादी वस्तू विकली असं पकडा, विकली, ठीक आहे, आणि तुम्हाला जर 50 रुपये तोटा होत असेल तर त्या वस्तूची किंमत किती आहे? तुम्ही कितीला आणली असेल? तुम्हाला तोटा झाला 50चा, म्हणजे 150ला आणली असेल तुम्ही, बरोबर ना? म्हणजे काय, हे 2340चे शर्ट नसून याच्यामध्ये 60 रुपये मिळून त्याची मूळ किंमत भेटेल आपल्याला। 60 रुपये मिळवू आपण, हे होते 2400, किती होतात? 2400 होतात। मग 2400 ही किती शर्टची किंमत आहे? 15, 2400 भागिले 15 किती येते? जर तुम्ही भागाकार सोडवला तर 160, किती उत्तर येते? 160। 2400 भागिले 15, 15 × 15, 15 × 15, 9 उरला, 15 × 90 आणि 1 0, 160। ओके, पुढील प्रश्न पाहू। हा प्रश्न मित्रांनो इथं एक्सप्लेन करता येत नाही, भरपूर लांबलचक त्याचं एक्सप्लेन होते। याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काढावं लागतात मित्रांनो, आणि आपण जर ती सोडवलं तर याचं उत्तर येते 0.125। तुम्ही सोडून पहा, नाही आलं तर तुम्हाला जर याचं उत्तर नाही आलं मित्रांनो तर तुम्ही या नंबरवरती डायरेक्टली 80 80 89 54 95 मी याच्यावर तुम्हाला या नंबरवर मेसेज करा, तुम्ही व्हॉट्सअपला करा, कुठेही करा, टेलिग्रामला करा, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन याचं पाठवून देईल मित्रांनो। ठीक आहे, काही काळजी नका करू, आणि काही तुम्हाला आवश्यक आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या मित्रांनो। ठीक आहे, मेसेज टाकून द्या, मीच तुम्हाला जॉईन करून घेईल। पुढील प्रश्न पाहू। 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे। 7 वर्षापूर्वी आणि आजच्या वयाची बेरीज, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 होते 7 वर्षापूर्वी। ठीक आहे, आजची बेरीज आहे 72, 7 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर होतं 4 6 7 होते, किती? 7 वर्षापूर्वी। मग आजची बेरीज जर त्यांची 72 असेल 3 व्यक्तींची, मग प्रत्येक व्यक्तीचं वय 7 वर्षापूर्वी 7 वर्षानं कमी असेल, म्हणजे 3 व्यक्तींचं 7 वर्षापूर्वी 21 वर्षानं कमी असेल, तर याच्यामधून जर 21 जर मायनस केले आपण तर 51 उरतात, बरोबर ना? म्हणजे आजच्या वयांचं जे गुणोत्तर दिलेलं आहे ते आजच्या बेरजेसोबतच आपण कंपॅरिझन करू शकतो, बरोबर ना? म्हणजे काय, आजच्या वयाची बेरीज आहे त्यांची 51 वर्षे, किती वर्षे? 51 वर्षे। ठीक आहे, म्हणजे काय, एकाचं वय आहे 4 वर्ष, एकाचं वय आहे 7 वर्ष, एकाचं वय आहे 6 वर्ष, यांची बेरीज जर केली तर 51 भरायला पाहिजे, परंतु यांची बेरीज भरते 17 नसून ती 51 आहे, म्हणजे याच्या 17च्या तिप्पट आहे, तर प्रत्येकाचं 7 वर्षापूर्वीचं वय तिप्पट असं या गुणोत्तराच्या। ठीक आहे, येत आहे लक्षात मित्रांनो? 4 गुणिले 3 बरोबर 12, त्याच्यानंतर 6 गुणिले 3 बरोबर 18, त्याच्यानंतर 7 गुणिले 3 बरोबर 21, हे 7 वर्षापूर्वीचे वय आहेत, याच्यामध्ये 7 मिळवा झाले 19, याच्यामध्ये 7 मिळवा झाले 25, त्याच्यानंतर याच्यामध्ये 7 मिळवले तर झाले 28, म्हणजे उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 19 25 28 3 नंबर। पुढील प्रश्न पाहू। एका माणसाने बँकेकडून दशादशी 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले, 3 वर्षानंतर 5400 रुपये सरळ व्याज फेडले। मित्रांनो 3 वर्षानंतर एका वर्षी 12% कर्ज व्याज देता येतो, बरोबर ना? म्हणजे 100 रुपये जर घेतले तर 12 रुपये मिळून 112 रुपये द्यावे लागतील, बरोबर?
व्याज किती द्यावं लागेल 12 रुपये आणि इथं फक्त व्याजच दिलेलं आहे, सरळ व्याज 5400 रुपये. एका वर्षी 12%, तर 3 वर्षात किती टक्के? 36%. 36% बरोबर. आणि आपली मूळ रक्कम आपण पकडत असतो 100%. बरोबर, 100%. ठीक आहे, 100% बरोबर. आपल्याला माहिती नाही कोणती रक्कम आहे, परंतु आपल्याला 36% बरोबर माहिती आहे. कोणती रक्कम आहे? 5400 रुपये. कोणती रक्कम आहे? 5400 रुपये. ठीक आहे, आता तुम्ही सोडून घ्या. 36% बरोबर 5400 रुपये. 100% बरोबर 100% म्हणजे काय? आपली मूळ रक्कम बरोबर किती? हा 36 क्रॉसमध्ये भागाकारात जाईल, हा गुणाकारात जाईल. ठीक आहे, 5400 गुणिले 100 भागिले 36. 18 दुनी 36, 18 त्रिक 54, बे 1 बे, बे 15 30. हा शून्य जशाच तसा इथं, 2 शून्य इकडं, म्हणजे 15,000 रुपये. 3 नंबर ऑप्शन. पुढील प्रश्न पाहू. 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5%ने कमी होते मित्रांनो. बरोबर लक्ष वाचायचं. ठीक आहे, तर 2 वर्षानंतर तिची किंमत किती? 5% म्हणजे काय मित्रांनो? जर टक्क्याचं चिन्ह काढलं आपण तर 5 भागिले 100 म्हणजे 5%. याचं जर फ्रॅक्शनमध्ये रूपांतर केलं आपण, 5 भागिले 100, 5 1 5, 5 20 100, 1/20 म्हणजेच काय? 1/20 म्हणजे काय? वाढ आहे की कमी आहे? म्हणजे काय? 20 वर 1 कमी होतो. 20 वर 1 कमी म्हणजे किती झाला? 20 वर 1 कमी झाला तर 19. 20 वर परत 1 कमी होतो. 2 वर्ष आहे ना, 2 वर्षानंतर. ठीक आहे, आता काय करायचं? याचा गुणाकार करायचा आहे फक्त. 19चा वर्ग 361 आणि 20चा वर्ग 400. बरोबर, 400. आता इथं तुम्हाला माहिती काय, ही इकडली असते मूळ रक्कम आणि ही असते तुमची 2 वर्षानंतरची जे काही विचारलं असेल ती. ठीक आहे, 400 म्हणजे तुमचे किती आहेत? 400 बरोबर तुमचे 16,000 रुपये आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर 361 बरोबर काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, हा क्रॉसमध्ये जाऊन भागाकारात जाईल, हा क्रॉसमध्ये जाऊन गुणाकारात जाईल. ठीक आहे, चला सोडून घेऊ. 16,000 भागिले 400 गुणिले 361. ठीक आहे, 0 0 कॅन्सल, 4 1 4, 4 चूक 16, 40 गुणिले 361, 40 गुणिले 361, 361 गुणिले 40. मी 4चाच गुणाकार करतो, इकडे 0 पहिलेच देऊन देतो. 4 1 4, 7 चूक 24 4 झालं. हातच्याले 2, 4 त्रिक 12, 12 2 14, 1440. 1440 आहे का इथं? 1440 ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहू. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढविले, पुन्हा सलग 2 महिन्यांत 10% व 25%ने वाढविले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? तर आता आपण काय करू? आगगाडीचं प्रवास भाडं 20%ने वाढवू. ठीक आहे, 20% वाढ करणे म्हणजे काय? 100 वर 20% वाढ झालं, 120 झाली. त्याच्यानंतर 110, त्याच्यानंतर 125 आणि मूळ भाडे पकडू आपण 100 रुपये असं पकडू. आता हे सोडून घेऊ एवढं. ठीक आहे, 0ला 0 कॅन्सल, 0ला 0 कॅन्सल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय राहिलं इथं? इकडे गुणाकारात इथं मित्रांनो मांडल्या चाललं नाही व्यवस्थित. ठीक आहे, तरी मी प्रयत्न करतो. आणखी एकदा पाहू आपण. 20%ने वाढविले, आपल्या फ्रॅक्शननुसार जाऊ. 20% म्हणजे किती? 20/100, 20 1 20, 20 5 100 म्हणजे काय? 5 वर 1 वाढवला, 5 वर 1 वाढवला 6 झाली. नंतर 10 वर 10% म्हणजे 10 1 10, 10 2 100, 10 वर 1 वाढवला 11 झाले. त्याच्यानंतर 25% वाढवले म्हणजे काय? 25/100. ठीक आहे, 25 1 25, 25 चूक 100 म्हणजे 4 वर 1 वाढवला 5, 11 5 55, 55 गुणिले 6, 6 5 30, 30 0 हातच्याले 3. ठीक आहे, काय काय राहिलं इकडून लक्षात ठेवा मित्रांनो. 5 10 4, इकडून 6 11 5. ठीक आहे, 6 5 30 0 हातच्याले 3, 6 5 30, 30 आणि 3 33. इथं झाले मित्रांनो 330, 330 झालं. आणि इकडून 5 10 50, 5 चूक 20, 200. ठीक आहे, सुरुवातीला भाडं होतं 200, नंतर झालं 330. किती टक्क्यांनी वाढ झाली म्हणते? ठीक आहे, 200 होतं 330 झालं म्हणजे 130 रुपये वाढलं.
200वरती तुमचं किती वाढलं, 130 रुपये वाढलं. आणि 100वरती किती मग, 0 0 कॅन्सल, बे 1 बे, बे 6 12 उरला 1, बे 5 10, 65 रुपये. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर समजलं नाही तर तुम्ही नक्कीच याचाही स्क्रीनशॉट पाठवू शकता मला. ठीक आहे, परंतु मी प्रयत्न केला. इथं मांडल्या व्यवस्थित नाही जात मित्रांनो, थोडी स्पेस कमी आहे इथं, म्हणून थोड्या अडचणी येतात. हा तर बेसिक प्रश्न आहे मित्रांनो. पहिले ब्रॅकेट सोडवायचा, नंतर भागाकार करायचा. मायनस मायनस काय होते, अधिक होते बरोबर, परंतु मायनसचं चिन्हच राहील तिथं, -5. त्याच्यानंतर हे ब्रॅकेटमध्येच ठेवू आपण, गुणिले ब्रॅकेट सोडून घेऊ 8, हा दुसरावाला ब्रॅकेटमध्येच ठेवू, भागिले -5. ठीक आहे, त्याच्या भागाकारात हेही सोडून घेऊ, -10 भागिले -12. ठीक आहे, आता सोडून घेऊ व्यवस्थित मित्रांनो. ठीक आहे, इकडं हे जर काढलं आपण 5 8 40, मायनस आणि प्लसचा गुणाकार होत असतो -40 भागिले -5. वरचं हे वरतं लक्ष द्या मित्रांनो, मायनस मायनस कॅन्सल, 5 1 5, 5 8 40, वरता आला 8 मित्रांनो. आता खाली सोडू, खाली काही राहिलं होतं आपलं -10 भागिले -12. इथं कट करून घेऊ आपण, इथं लिहितो मी -10 भागिले -12. ठीक आहे मित्रांनो, -12 हे 12, हे मायनस मायनस कॅन्सल, 12 वरतं जातील. ठीक आहे, बे 5 10, त्याच्यानंतर बे 6 12, 8 8 6 48 भागिले 5, 48 भागिले 5 एवढं आलं मित्रांनो आपलं, 48 भागिले 5, 5 1 5, 5 9 45, आणि इथं 3 उरले, पॉईंट द्यायला लागन, 0 घ्यायला लागन, 5 36, 9.6 हे उत्तर आलं आपलं 9.6. ठीक आहे मित्रांनो, योग्य उत्तर आहे 9.6. आशा करतो तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. चला पुढील प्रश्न पाहू. एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे? तर सोपी पद्धत सांगतो मित्रांनो, 19व्या डावात त्याने सरासरी किती धावा काढल्या, 4, म्हणजे 1976 रन काढले त्याने एकूण त्या डावात, आणि त्याची एकूण धावा 98 धावा काढतो तो बरोबर, आणि 76 त्याच्या सरासरीनुसार 76 बरोबर. 98 - 76 किती उरले, 2 2 22. हे 22 त्याची मूळ 18 धावांपर्यंतची सरासरी आहे, प्लस त्याच्यामध्ये आपण 4 19व्या डावाची सरासरी वाढवू, 4 बरोबर किती, 26. परत एकदा सांगतो, 19व्या डावात त्याने केले 4 सरासरी डावा, 76 झाले, आणि त्याने रन केले 98 बरोबर. तर याच्यामधून मायनस केले तर उरतात 22 ही झाली मूळ धावांची संख्या सरासरी, म्हणजे 18पर्यंतची 18 डावांपर्यंतची सरासरी झाली मित्रांनो ही 18 डावांपर्यंतची. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये 19व्या डावाची 4 ने वाढलेली सरासरी प्लस करून टाकू, 26 होतील. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहू. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर असेल तर त्याची त्रिज्या काय? आपण इकडे पाहिलं होतं वर्ग करायचा. ठीक आहे, वर्ग करा तिन्ही याचा मित्रांनो, काही एवढं प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. 3 त्रिक 9 पूर्णतः इथं एक्सप्लेन होत नाही मित्रांनो. 4 चूक 16. वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकी असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती? ठीक आहे, अधिक याचा 144. याची जर बेरीज सोडवली तुम्ही मित्रांनो तर 169 येते, आणि 169 हे कशाचा वर्ग आहे, 13चा, म्हणून याचं उत्तर आहे 13. ठीक आहे मित्रांनो.